हॅलो स्टुडंट्स, मागील व्हिडिओमध्ये आपण सेट म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, कर्ली ब्रॅकेट्स आणि बिलॉंग आणि डज नॉट बिलॉंग टू ही महत्वाची कन्सेप्ट शिकलो. आज आपण टाइप्स ऑफ सेट्स म्हणजेच संचांचे प्रकार शिकणार आहोत. या भागामध्ये आपण एम्प्टी सेट, सिंगलटन सेट, फायनाइट सेट, इन्फिनाइट सेट, इक्वल सेट आणि इक्विव्हॅलेंट सेट्स उदाहरणासह समजून घेणार आहोत आणि शेवटी आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा सोडवणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, एम्प्टी सेट म्हणजेच काय, रिक्त संच. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला एम्प्टी सेट किंवा रिक्त संच म्हणतात. एम्प्टी सेट दर्शवण्यासाठी आपण खालील चिन्हांचा वापर करतो. उदाहरणार्थ नंबर 1, a is equal to in curly bracket नॅचरल नंबर लेस दॅन 1. आता मला सांगा नॅचरल नंबर कोणते येतं? 1, 2, 3, 4, 5. आता 1 पेक्षा लहान नॅचरल नंबर कोणता? एकही नाही. म्हणून या संचामध्ये एकही एलिमेंट नाही. त्यामुळे a is equal to empty set. आणखीन एक उदाहरण पाहू. b is equal to months having 32 days. कोणत्याही महिन्यात 32 दिवस नसतात. म्हणून बी इज इक्वल टू एम्प्टी सेट. हा देखील एम्प्टी सेट आहे. लक्षात ठेवा, नो एलिमेंट इज इक्वल टू एम्प्टी सेट म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नाही तो एम्प्टी सेट. नंबर 2, सिंगलटन सेट, एक घटक संच. ज्या संचामध्ये फक्त एकच एलिमेंट असतो त्या संचाला सिंगलटन सेट म्हणतात. उदाहरणार्थ ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 5. या संचामध्ये फक्त एकच एलिमेंट आहे तो म्हणजे 5. म्हणून a इज इक्वल टू 5 हा सिंगलटन सेट आहे. आणखीन एक उदाहरण पाहू. b इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 10. इथे देखील फक्त एक एलिमेंट आहे म्हणून b हा सिंगलटन सेट आहे. महत्वाची गोष्ट, एक्झॅक्टली 1 एलिमेंट इज इक्वल टू सिंगलटन सेट. आणि लक्षात ठेवा, a इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 5 हा सिंगलटन सेट आहे आणि त्यावेळी फायनाइट सेट देखील आहे, कारण त्यामध्ये घटकांची संख्या निश्चित आणि मर्यादित आहे. नंबर 3, फायनाइट सेट, शांत संच. आता ज्या संचामध्ये निश्चित आणि मर्यादित संख्येने एलिमेंट्स असतात त्या संचाला फायनाइट सेट म्हणतात. उदाहरणार्थ a इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6, 8. या संचामध्ये 2, 4, 6 आणि 8 असे एकूण 4 एलिमेंट्स आहेत. म्हणून a हा फायनाइट सेट आहे. आणखीन एक उदाहरण, आठवड्याचे दिवस. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. एकूण 7 एलिमेंट्स आहेत म्हणून हा फायनाइट सेट आहे. लक्षात ठेवा, लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट्स इज इक्वल टू फायनाइट सेट. नंबर 4, इन्फिनाइट सेट. इन्फिनाइट सेट म्हणजेच काय, अनंत संच. ज्या संचामध्ये अनंत म्हणजेच कधीही न संपणारे एलिमेंट्स असतात त्या संचाला इन्फिनाइट सेट म्हणतात. उदाहरणार्थ बघा, n इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5 डॅश 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 डॅश. हा नॅचरल नंबर्सचा सेट आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि समोर डॅश 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 दिले. असे पुढे अनंतापर्यंत नंबर चालू राहतात म्हणून हा इन्फिनाइट सेट आहे. आणखीन एक उदाहरण पाहू. e इज इक्वल टू 2, 4, 6, 8, 10 डॅश 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 दिले. हा इवन नंबर्सचा सेट आहे. इवन नंबर्स देखील पुढे अनंतापर्यंत जातात म्हणून हा देखील इन्फिनाइट सेट आहे. लक्षात ठेवा, इन्फिनाइटली मेनी एलिमेंट्स इज इक्वल टू इन्फिनाइट सेट. नंबर 5, इक्वल सेट, समान संच. आता आपण पाहूया, 2 संचामध्ये सर्व एलिमेंट समान असतील तर त्या संचांना इक्वल सेट म्हणतात. उदाहरणार्थ समजा a इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3 आणि b इज इक्वल टू 3, 2, 1. आता दोन्ही संचाकडे पहा. a मध्ये 1, 2, 3, b मध्ये 3, 2, 1. एलिमेंट्स दोन्ही संचामध्ये समान आहेत, फक्त त्यांचा ऑर्डर वेगळा आहे म्हणून a इक्वल आहे b. हे इक्वल सेट्स आहेत. महत्वाची गोष्ट, सेटमध्ये एलिमेंट्सचा ऑर्डर महत्वाचा नसतो म्हणून 1, 2, 3 बरोबर 3, 2, 1. नंबर 6, इक्विव्हॅलेंट सेट्स, समतुल्य संच. आता दोन्ही संचामध्ये एलिमेंटची संख्या समान असेल
तर ते इक्विव्हॅलंट सेट्स असतात. उदाहरणार्थ A इज इक्वल टू 1 2 3, B इज इक्वल टू ABC. A मध्ये 3 एलिमेंट्स आहेत, B मध्ये देखील 3 एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स वेगळे आहेत पण एलिमेंटची संख्या समान आहे, म्हणून A आणि B हे इक्विव्हॅलंट सेट्स आहेत. लक्षात ठेवा, सेम नंबर ऑफ एलिमेंट्स इज इक्वल टू इक्विव्हॅलंट सेट. आता पाहूया प्रॅक्टिस क्वेश्चन. आता मी तुमची छोटीशी प्रॅक्टिस करून घेऊया. क्वेश्चन नंबर 1, A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, हा कोणता सेट आहे? एम्प्टी सेट, कारण यामध्ये एकही एलिमेंट नाही. क्वेश्चन 2, B इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 10, हा कोणता सेट आहे? उत्तर काय येणार? सिंगलटन सेट, कारण यामध्ये फक्त एक एलिमेंट आहे. क्वेश्चन नंबर 3, C इज इक्वल टू मंडे ट्यूजडे वेनसडे, हा कोणता सेट आहे? फायनाइट सेट, का? कारण मोजता येतात, मर्यादित आहेत. क्वेश्चन नंबर 4, N इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5, हा कोणता सेट आहे? इन्फिनाइट सेट, कारण काय? नॅचरल नंबर्स अनंत आहेत, मोजता येत नाहीत. क्वेश्चन नंबर 5, A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2, B इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 1, A आणि B कोणत्या प्रकारचे सेट्स आहेत? इक्वल सेट्स आहेत, कारण दोन्हीचे एलिमेंट्स समान आहेत. क्वेश्चन नंबर 6, A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ABC आणि B इज इक्वल टू 2 4 6, A आणि B कोणत्या प्रकारचे सेट्स आहेत? उत्तर काय येणार? इक्विव्हॅलंट सेट, का? कारण दोन्हीही सेट्समध्ये 3 एलिमेंट्स आहेत. चला तर विद्यार्थ्यांनो, आजचा पूर्ण चॅप्टर एका मिनिटात रिव्हिजन करूया. आपण काय शिकलो? एम्प्टी सेट, एकही एलिमेंट नाही. सिंगलटन सेट, फक्त एक एलिमेंट असतो. फायनाइट सेट, मर्यादित संख्येने एलिमेंट्स असतात. इनफायनाइट सेट, अनंत एलिमेंट्स असतात. इक्वल सेट, एलिमेंट्स हे समान असतात. आणि इक्विव्हॅलंट सेट्स, एलिमेंटची संख्या समान असते. आणि एक महत्वाची गोष्ट, एकच सेट एकापेक्षा जास्त प्रॉपर्टीज असलेला असू शकतो. उदाहरणार्थ A पाहिला होता, कर्ली ब्रॅकेट 5, हा सिंगलटन सेट आहे आणि फायनाइट सेट देखील आहे. मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ सेट्स अगदी सोप्या उदाहरणासह शिकलो. आता तुम्हाला एम्प्टी, सिंगलटन, फायनाइट, इन्फिनाइट, इक्विव्हॅलंट, इक्वल आणि यामधला फरक स्पष्ट झालेला असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण रिप्रेझेंटेशन्स ऑफ सेट म्हणजे संच दर्शवण्याच्या पद्धती शिकणार आहोत. त्यामध्ये आपण रॉस्टर मेथड आणि सेट बिल्डर मेथड अगदी सोप्या उदाहरणासह समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सक्सेस स्टडी हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.